नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये या युट्यूब चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. नगर परिषद नगरपंचायत संचालनालय भरती 2026 जे महत्त्वाचं पद आहे, ज्याच्या 723 जागा आहेत, त्याचं नाव आहे करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी श्रेणी अ, ब आणि क. तिन्ही परीक्षेत या तिन्ही श्रेणीचा नगर परिषद मधला करनिर्धारकचा सिलेबस, संपूर्ण सिलेबस, किती मार्कला कोणता विषय आहे, तिथे डिटेल टॉपिक लिस्ट सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे अपेक्षित आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. त्याच्या अगोदर फक्त आपल्याकडे जे सध्या बॅच चालू आहे त्या संदर्भात माहिती देतोय. नगर परिषद भरतीमध्ये जे करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक हे जे दोन पद आहेत महत्वाचे, याच्या 723 जागा आहेत आणि स्वच्छता निरीक्षकच्या 302 जागा आहेत. तर याच्याकरिता आपल्याकडे ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपल्या घरी बसून आपण किती वेळा आणि कधीही लेक्चर बघू शकता. त्यासोबतच आपण पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला सर्व विषयाच्या प्रोव्हाइड करणार आहोत. याची स्पेशल बॅच चालू झालेली आहे. पीवायक्यू जे तुमच्या 2023 मध्ये एक्झाम झालेली आहे, आयबीबीएस कंपनी मार्फत त्याचे पीवायक्यू टॉपिक वाईज एमसीक्यू दर महिन्याला झूम मीटिंग तज्ञ आणि अनुभवी शिक्षक, म्हणजे यामध्ये नगर परिषद मधील जे लागलेले आहेत ते शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता असतील. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, लेक्चर अनलिमिटेड वेळा आपल्याला पाहता येणार आहेत आणि टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 हा अकॅडमीचा नंबर आहे, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकता. तर आपला जास्त वेळ न घेता करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नगरे राज्य परीक्षा 2023 करिताचा अभ्यासक्रम आता 2026 करिता सुद्धा हाच राहणार आहे. तर बघा, महाराष्ट्र नगर परिषद करनिर्धारक व प्रशासकीय सेवा पेपर प्रश्नपत्रिकांची संख्या 2, पेपर 1 आणि पेपर 2 एकत्रित. आता यामध्ये मराठी विषय 15 प्रश्न 30 गुण, 12वीचा दर्जा राहील मराठी मीडियम. त्यानंतर इंग्लिश विषयाचे सुद्धा 15 प्रश्न 30 गुण, 12वीचा दर्जा इंग्रजी माध्यम. त्यानंतर सामान्य ज्ञान पेपर फर्स्ट चालू आहे आपला, 15 प्रश्न 30 गुण असणार आहे, दर्जा पदवीचा दोन्ही लँग्वेज मध्ये, मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये असणार आहे. त्यानंतर बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न 30 गुण आणि दर्जा पदवी मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यम मध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. याचा पेपर फर्स्टचा 70 मिनिटं कालावधी असेल आणि एमसीक्यू स्वरूपामध्ये, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातील. पेपर फर्स्ट तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा घेऊ शकता. याचा डिटेल सिलेबस सुद्धा मी सांगणार आहे. ओके, त्यानंतर पुढे जायचं आपल्याला. पेपर क्रमांक 2 विषयाशी संबंधित घटक 40 प्रश्न 80 गुण, पदवीचा दर्जा राहील मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न उपस्थित राहतील, 50 मिनिटाचा कालावधी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे त्याचे पहिल्याचे 60 आणि याचे 40, एकंदरीत 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर या ठिकाणी राहणार आहे. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, आणि कालावधी आहे 120 मिनिटाचा. 2 तासामध्ये तुम्हाला हा पेपर, दोन्ही पेपर एकत्रित असणार आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. आता परत काय दिलेलं आहे त्यावेळेस सुद्धा होतं, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 गुण वजा केले जाणार आहेत मिळालेल्या मार्कमधनं. तर याचा विचार न करता आपण आता सिलेबस बघणार आहोत डिटेलमध्ये. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग, तसेच सर्वसामान्य उतार्यावरील उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. त्यानंतर इंग्रजी विषयाचे कॉमन व्होकॅब, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, लेटर अँड ईमेल रायटिंग, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये 3 नंबरचा पॉइंट आहे. सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणत्या विषयाचा समावेश आहे तर बघा, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर भारताचा विशेषतः महाराष्ट्र भूगोल, म्हणजे भारताचा सुद्धा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, परंतु त्यामध्ये विशेषतः कोणता विचारले जाणार आहे प्रश्न, महाराष्ट्राच्या भूगोलवरती. त्यानंतर पुढे बघायचं आहे आपल्याला 3.3 नंबरचा पॉइंट. शेवटपर्यंत बघा, याची पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकणार आहोत, व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला त्याच्यामध्ये सुद्धा टाकणार आहोत. तुम्हाला हे प्रिंट आउट सुद्धा काढून घेता येणार आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे 3.3 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था, विशेषतः महाराष्ट्र, भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी बँकांची प्रमुख भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी, किमती वाढण्याची कारणे, चलनवाढ, त्याचा उपाय. त्यानंतर 3.4 मध्ये दिलेला आहे भारतीय राज्य व्यवस्था,
म्हणजे भारतीय राज्यघटना. यामध्ये बघा, भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास, संसद व राज्य विधानमंडळे, राज्य व्यवस्थापन आणि ग्रामीण आणि शहरी प्रशासन म्हणजे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आपल्याला म्हणजे पंचायत राज पूर्ण ग्रामीण आणि शहरी भागाचं करावं लागणार आहे. 3.5 मध्ये चालू घडामोडी, जागतिक तसेच राष्ट्रीय, भारतीय आणि प्रादेशिक लेवलच्या. 3.6 मध्ये पर्यावरण हा घटक दिलेला आहे. पर्यावरणामध्ये मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारणासंदर्भात जे 11वी आणि 12वीला एन्व्हायरमेंट सब्जेक्ट आहेत ते वाचायचे किंवा तुषार घोरपडे किंवा शंकर सरांचं बुक तुम्ही रेफर करू शकता. पुढे पेपर 1 मध्ये काय दिलेलं आहे, विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती हे पर्यावरण संदर्भात घटक आहे. पर्यावरण संवर्धन कार्यरत असलेले राज्य, जागतिक लेवलला राष्ट्र, संस्था किंवा पातळीवरील संघटना. ओके. त्यानंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी, उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी हे प्रश्न. अंकगणितामधला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी यावरती तुम्हाला प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा असणार आहे. नुसतं बुद्धिमत्ता चाचणी नाहीये. आता हे पेपर फर्स्ट झाला. आता पेपर सेकंडचा आपण बघणार आहोत. घटक कोणकोणते दिलेले आहेत, तर करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी संबंधित घटक, परीक्षा अभ्यासक्रम, महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक जिओग्राफी आणि फिजिकल, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, प्रमुख नदी प्रणाली, पर्वत व डोंगरे, राजकीय व महसुली विभाग किती आहेत, नैसर्गिक संपत्ती यामध्ये वने, खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल करायचा म्हणजे लोकसंख्ये संदर्भात, शहरी समस्या, भौगोलिक माहिती प्रणाली, GIS किंवा जागतिक स्थिती प्रणाली, GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. त्यानंतर मानवी वसाहतीमध्ये भूगोल, ग्रामीण आणि मानवी नागरी वसाहत, स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे, त्याची रचना, ग्रामीण आणि नागरी वस्त्यामधील ज्या काही समस्या आहेत, त्या आव्हाने आहेत, ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला दिलेलं आहे. परीक्षेमध्ये विचारले जाणारे. पुढचं आहे नागरीकरण, नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव क्षेत्र आणि प्रादेशिक विकासातील असमतोल. त्यानंतर पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा आणि जतन. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास काय दिलेला आहे आपल्याला, सामाजिक आर्थिक जागृती 1885 ते 1947 पर्यंत इतिहास करायचा आहे आपल्याला. 1857च्या लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान, प्रमुख समाज सुधारक, महत्वाचे नेत्यांचे काम, भूमिका, महाराष्ट्रातील सामाजिक जागृती मधील जे वर्तमानपत्रे, ज्या संस्था आहेत ते संदर्भ आपल्याला माहिती घ्यायची. वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, भूमिका, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळीमधील महाराष्ट्राचे योगदान, संयुक्त महाराष्ट्र लढा. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये काय काय दिलेलं आहे, नमूद केलेलं आहे ते बघूया आपण. घटनेची निर्मिती कशी झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका, तत्वे, सरनामा, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र आणि राज्य संबंध, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, नवे शैक्षणिक धोरण जे आता नवीन लागू झालेलं आहे, ओके, NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांचा महत्वाचा रोल, अधिकार, कार्य, राज्य विधानमंडळ, त्याची संरचना, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार व विधी समित्या दिलेल्या आहेत विधिमंडळाच्या, ते करायचं आहे. त्यानंतर राजकीय यंत्रणेमध्ये शासनाची रचना आणि अधिकार, केंद्र सरकारचे केंद्रीय विधिमंडळ असेल, त्यांचे राज्य सरकार, प्रशासन, महाराष्ट्राच्या संदर्भात विशेषतः जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी शासन, स्थानिक स्वराज्य संस्थे संदर्भात दिलेला आहे. हे झाला पेपर फर्स्टचं डिटेल टॉपिक लिस्ट. त्यानंतर पेपर सेकंड मध्ये नागरी स्थानिक, नगरपंचायत, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, घटक मंडळे, रचना, मुख्य अधिकारी आणि कार्य, त्याची भूमिका, 74वी घटना दुरुस्ती, याचे प्रमुख वैशिष्ट्य, नागरी विकास आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर पुढे बघूया, 8व्या नंबरचा पॉईंट दिलेला आहे निवडणूक प्रक्रिया. ओके, राज्य निवडणूक आयोग, याची ठळक वैशिष्ट्य, प्रौढ मताधिकार, कलम 326 मध्ये दिलेले आहे. निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग म्हणजे केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोग, आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका कशा पार पडल्या जातात. त्यानंतर वेगळे कायदे, प्रशासनिक न्यायाधिकरणे, नैसर्गिक न्यायाची तत्वे किंवा लोकसेवकांना संविधानिक संरक्षण, ते कायदे करायचे. कामगार कल्याणमध्ये समस्या आणि प्रश्न, सामाजिक स्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित आणि असंघटित जे क्षेत्राशी संबंधित समस्या आहे कामगारांच्या, त्या संदर्भात माहिती घ्यावी लागणार आहे. त्यानंतर जे मायनर ऍक्ट दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे. न्यायमंडळाची भूमिका, सर्वोच्च, उच्च आणि कनिष्ठ न्यायालय. त्यानंतर लोकपाल, लोकायुक्त, लोक न्यायालय आहेत. त्यानंतर माहिती अधिकार, RTI 2005, त्यानंतर RTS 2015, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, हक्क अधिनियम, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 आणि संगणक आणि माहिती तंत्रज्ञान यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तर त्यासोबतच संगणकाची भूमिका, त्यानंतर इकॉनॉमिक्स मधला आर्थिक सुधारणा कायदे, त्यामधलं LPG धोरण, ओके, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, त्याच्या समस्या,
त्याच्या संकल्पना जीएसटी 1 एप्रिल 2017 पासून जे सार्वजनिक वित्त व्यवस्था आहे त्यामधले व्हॅट वगैरे जीएसटी संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, हे संपूर्ण सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचा. पेपर फर्स्टचे 60 आणि दुसऱ्याचे 40 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. तर हा पूर्ण सिलेबस तुम्हाला सांगितला जाणार आहे, तसे शिकविला जाणार आहे, त्याच्यात नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तर याची स्पेशल बॅच, कारण जाहिरात तर येणारच आहे, त्यासाठी आपल्याला आतापासून तयारीला लागणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन जास्त असेल, त्याकरिता आपण जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर प्रयत्न आणि प्रामाणिकपणे तुमचं जे मेहनत घेताय तुम्ही ते करण्याकरिता अचूक मार्गदर्शन सुद्धा गरजेचं आहे. त्याकरिता नगर परिषद भरती 2026 स्पेशल बॅच कर निर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी याची पात्रता पदवी आहे. ओके, एनी ग्रॅज्युएट स्टुडंट फॉर्म भरू शकतो, मेल अँड फिमेल दोघं सुद्धा. तर याची सर्व विषयाचे बॅच आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडची. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, त्यानंतर तुम्हाला तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी डेप्युटी शिव आपल्याकडे शिकवण्याकरिता असणारे, ज्यांचं स्वतः कर निर्धारक पदी सिलेक्शन झालेलं आहे. तर बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर दिलेला आहे. यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे, तिथून सुद्धा तुम्हाला जॉईन करता येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.